पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामनताई जगताप, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष वंदनाताई, त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमित झेंडे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदेश पवार, युवती अध्यक्ष सामान्य कुंजीरताई, या ठिकाणी उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती शरदरावजी जगताप, उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनी, ईश्वर शेठ बागमार. खरं तर सुरुवातीलाच मी काल सोशल मीडियावरती एक क्लिप त्या ठिकाणी ऐकली आणि ते ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं की 5 वर्षापूर्वी जे अजितदादा आपल्याला सगळ्यांना चांगले वाटत होते, अजितदादाच्या माध्यमातून तालुक्याचे विद्यमान आमदार खरं तर अजितदादांनी सहकार्य केलं, त्यांनी भाषणं केली, रात्रीचा दिवस केला, कार्यकर्त्यांना सक्त सूचना केल्या आणि त्यामुळे गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याचं पाहिलं आणि संजयरावजी जगताप हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. त्यामध्ये दादांचा वाटा अतिशय सिंहाचा होता. ही पुरंदरमधले, जिल्ह्यामधले, राज्यामधला कोणताच कार्यकर्ता त्या ठिकाणी नाकारणार नाही आणि म्हणून काल अशा प्रकारचं दादांच्या बद्दल जे विधान केलं गेलं त्या विधानाबद्दलचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवातीलाच मी जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान आहे. त्या शक्तीस्थानावरती हल्ला करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आज मी सुरुवातीलाच अजितदादांना पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. पुरंदर उपसा जलसिंचनासाठी आलेला पैसा असेल, जनाई शिरसाई योजनेसाठी आलेला पैसा असेल, मधल्या काळामध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजना बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दिलेले 52 कोटी रुपये असतील, रस्त्याला आलेला निधी असेल, पाझर तलावाला निधी असेल, समाज मंदिर असेल, गटार असेल, अनेक प्रकारचे निधी त्या ठिकाणी येत असतो. आता आपण पाहिलं की लोकसभेच्या आधी सुद्धा 35 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं आणि आजही जवळजवळ 15 कोटी रुपये त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं. त्याच्यात एक यादी आली, अजूनही त्या ठिकाणी एक यादी त्या ठिकाणी येते आणि हे सर्व करत असताना हा जो पैसा त्या ठिकाणी आलाय तो पैसा कुठे आला? पुरंदरलाच आला ना. आज जर गावाची यादी तर तुम्ही सोशल मीडियावरती असेल की वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली यादी पाहिली तर पुरंदर तालुक्यामधल्या ग्रामपंचायतीनंच तो पैसा आला. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या किंवा वेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरूनच तो पैसा आला. आणि आता याच्या पूर्वी सुद्धा पालकमंत्री म्हणून सुरुवातीला 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजितदादाच पालकमंत्री होते तात्या. त्याच्यानंतर आता सुद्धा आपण पाहतो की आता सुद्धा त्या ठिकाणी दादा पालकमंत्री आहेत. त्यामुळे याच्या पूर्वी सुद्धा 4.5 पावणे 5 वर्ष आमदार साहेबांनी दिलेल्या पत्रानुसारच दादांनी त्या ठिकाणी पैसे टाकले. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रानुसार दादांनी पैसे त्या ठिकाणी टाकले. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दादा त्या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारचं कधीच करत नाही, पक्ष म्हणून किंवा असं राजकारण करत नाही. जो कोणी त्यांच्याकडे येईल त्या सगळ्यांची विकास कामं करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादा त्या ठिकाणी करतात, रात्रंदिवस त्यांनी त्या ठिकाणी करतात. म्हणून मला एकच त्या निमित्तानं सांगायचे की आलेला पैसा हा पुरंदर तालुक्यामध्येच आलाय, हवेली तालुक्यात आलाय, कार्यकर्त्याच्या मागणीवरून तो आलाय. तो कार्यकर्ता कुठल्या गावाला येणारा पैसा हा पक्ष येत नसतो, तर तो विकास कामासाठी त्या ठिकाणचं विकास काम पाहून त्या ठिकाणी येत असतो. म्हणून मला आमदार साहेबांनाही त्या ठिकाणी सांगायचं की आपल्याला निवडून येण्यासाठी ज्या अजितदादांनी मदत केली त्या अजितदादांच्या बद्दल आपण रिस्पेक्टच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. त्यांनी आपल्यावरती जे काही उपकार त्या इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी केले त्याची आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये कोणी, मग पुणे जिल्ह्यामधला असेल, पुरंदर तालुक्यामधला असेल, कोणी अजितदादांसारखं आज जे काही निर्णय त्यांनी ते घेतलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद दादांना त्या ठिकाणी मिळतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आमच्या भावानं आम्हाला भाऊबीज दिली. सर्वसामान्य गोरगरीब अशा प्रकारच्या महिलांना ज्यावेळी 1,500 रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, 3,000 रुपये जमा झाले, महिला समाधानी आहेत. 5 रुपये दुधाला अनुदान मिळालं, दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी समाधान आहेत. आमच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत, त्या महिलांचं उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत होते, त्याही त्या ठिकाणी समाधान आहेत. ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींचं 3 महिन्याचं सिलेंडर त्या ठिकाणी दादांच्यामुळे मोफत त्या ठिकाणी मिळतंय, त्यामुळे त्याही महिला त्या ठिकाणी समाधानी आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून जे रखडलेलं जे कृषी वीज पंप बिलाची जी काही त्या ठिकाणी थकबाकी आहे बाकी आहे ती त्या ठिकाणी माफ केली. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, या सगळ्याच किंवा पिंक रिक्षा योजना असेल, अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी केल्या. आणि म्हणून ह्या योजना ज्या केल्या त्या प्रत्येक तालुक्यातल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गोर गरीब दीन दलित पददलित अशा प्रकारच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा, त्यांची गरिबी काही प्रमाणामध्ये दूर व्हावी या उद्देशानं अर्थसंकल्प मांडत असताना वेलफेअर बजेट
दादांनी त्या ठिकाणी कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडलाय आणि हा अर्थसंकल्पाचं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी स्वागत केलंय. म्हणून अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं उमलतं नेतृत्व, महाराष्ट्राच्या प्रशासनावरती कमांड असणारा नेता सगळ्या पुरंदर हवेलीसाठीच नाही तर सर्वांसाठी तो रात्रंदिवस काम करतो. अशा वेळेस हे नेतृत्व जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, आधार दिला पाहिजे, बळ दिला पाहिजे, ताकद दिलं पाहिजे आणि नव्या वेदना पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेतली गरिबी दूर करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. इथून पुढच्या काळामध्ये दादांना बळकटी देण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. दादा आमची अस्मिता आहे, दादा पक्षाचे अध्यक्ष आहेत, दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थळ आहे, दादा विकासाचा ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे हा ऊर्जा स्रोत आम्ही त्या ठिकाणी जीवापाड त्या ठिकाणी जपणार आहोत आणि त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून या पत्रकार परिषदेनिमित्तानं मला सर्वांनाच त्या ठिकाणी सांगायचंय, भविष्य काळामध्ये कुणीही दादांच्या विरोधात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला, जसं वामन तात्यांनी आता त्या ठिकाणी उल्लेख केला, बापूंनी केला, आमदार साहेबांनी उल्लेख केला, आम्ही सगळेच कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून त्या गोष्टींचा निषेध करू आणि विरोध करू, एवढंच मला त्या निमित्तानं सांगायचंय. आणि त्यासाठीच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यामुळे आलेला पैसा हा पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी, पुरंदर हवेलीच्या कार्यकर्त्यांच्या, सामान्य माणसाच्या मागणीवरूनच आलेला आहे. ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घ्यावी. माझी कन्या डॉक्टर ममता, सर्वसन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि सभागृहात अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने गेले 2 तास पाहतोय मी बसलेले माझे सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनी. एखादी गोष्ट घडायची असते तरी काहीतरी एखादा प्रसंग घडतो आणि त्याच्यानंतर इतिहास घडतो. महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात तिकीट असताना सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्याने फर्स्ट क्लास मध्ये काळा म्हणून जाऊ शकत नाही म्हणून खेचून बाहेर स्टेशनवर टाकलं आणि त्या दिवशी काळाने मला हा काही जो भेदभाव आहे हा मी संपेल अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा करत तिथल्या कामगारांचं नेतृत्व करत ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे एक प्रमुख म्हणून महात्मा गांधी जन्माला आले. कदाचित त्यांना जर त्या ट्रेनवरून बाहेर काढलं नसतं तर महात्मा गांधी जन्माला आले नसते. आज किट वाटपाचं सुद्धा मी कोणाला सांगितलं नाही. भारत बरोबर माझ्याकडे आले होते, परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी माझं विमान चुकलं नागपूरचं आणि विमान चुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता विमान होतं. पण जर ट्रेनने निघालो 10:30 वाजता तर 6 वाजता 7 वाजता पुढे येईल अशा प्रकारची परिस्थिती. खूप धावपळ केली गेली, दाढीवाली केलेली होती आणि ट्रेन मध्ये सकाळी 5 पासून एक व्यक्ती ज्यांना कोणाला दाढी करायचं ते आल्यानंतर मला जाणवलं की मला उतरायचं पुण्यामध्ये, जास्तीत जास्त मी फ्रेश होईल जाऊन रेस्टॉरंटला कपडे बघून घेतले होते पण दाढीचं काही पीठ नाही, दाढी नाही. आणि तरुण मुलगा 20-21 वर्षाचं सकाळी 5 पासून छोटीशी ती धोपटी. मी म्हटलं काही हरकत नाही, मुद्दा मी क्रेज म्हणून मी ती दाढी तसं करून आणि त्याला विचार, अरे आपल्या शिवाय तुझ्याकडे क्रीम आहे का? नाही म्हणे साहेब मी गरीब माणूस आहे, आई वडील नाही. सकाळच्या वेळेस कुठे माझं दुकान नाही काही नाही, परंतु सकाळच्या वेळेस मी पाठीमध्ये 2-3 स्टेशनच्या पाठीमध्ये 5 ला होतो आणि साधारणतः पुढे 6-7 वाजेपर्यंत हे काम करतो. मला एक 10-20 गाड्या वगैरे मिळाल्या तरी माझं काम होतं आणि तो प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं खरोखर अशा अनेक एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो
कारण की बऱ्याच दिवसापासून बापूंच्या आमच्या सर्व संघटनेच्या मनामध्ये होतं की नाभिक समाजासाठी आपण काहीतरी साहित्याचं वाटप करावं, योगदान करावं. आणि खऱ्या अर्थानं आज त्याची प्रचिती तुमच्या आमच्या समोर येते आहे. विजय बापूंच्या माध्यमातून हा सगळा साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत आहे. नाभिक समाज हा सर्व समाजाशी एकरूप झालेला समाज आहे. खेडेगावातून तर नाभिक समाजाचे जे काही व्यावसायिक आहेत ते घरात जाऊन लहान मुलांचे केस करतात, वडीलधाऱ्या मंडळीचे. आणि मग मला उद्या सकाळी बार्शीला जायचं आहे. जो कार्यक्रम 6 महिने मागं पुढं चाललाय तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ते माझ्या शुभास्ते आहे. तिथले आमदार राजा राऊत यांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे. आणि तेवढे रात्री मुक्कामाला जाऊन मला सगळी वस्तुस्थिती सांगतो. मी आता निघालो होतो, परत बापूंचा फोन आला, म्हणजे येतो. बॅग मी गाडीतच आहे. नानांचे मला साधे फोन येतो, किटतोय प्रचार प्रसार असं काही चालू आहे ना. आणि तुम्ही सर्वजण इथं जमलेला आहे. किट मध्ये काय मला माहित नाही, पण नक्की चांगल्या दर्जाचं किट माहितीच्या माध्यमातून, बेस्ट क्वालिटीचं माहितीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आहेत, फडणवीस गोरगडे सरांचे नेते, अजितदादा आमचे नेते, त्यांचे नेते, आमचे नेते, सर्वांची आपली महायुती आहे, आपली गठबंधन आहे. त्या माध्यमातून आपण हे सर्वजण करतो आणि त्या माध्यमातून हे सर्वजण करतो. आणि नाभिक समाजाचे आमचे कलाकार हे दोन व्यक्तीवरती जगात सगळ्यात जास्त विश्वास लोक ठेवत असतील तर दोघांच्या होती. पाठीमागे दळवे डॉक्टर बसले. आपण आजारी पडल्यानंतर गेल्यानंतर तो इंजेक्शन देतो, पण कसं इंजेक्शन आहे माहिती असतं, आपण विचारतो कधी ते इंजेक्शन जर दुसरं काय असतं तर आपल्या कार्यक्रमात तर विश्वास. आता आपण तिकडे दाढी करत असताना ज्यावेळेस वस्त्र असतो इथपासून फिरतो इथपासून, पण असं काही कार्यक्रम जर थोडं जरी मनात काय चुकून आलं तर काय करू शकतो? विश्वास. इतर कोणावरही विश्वास टाकला जात नाही, पण सर्वात जास्त आपल्यावरती विश्वास टाकला जातो. त्याचं बाबा